तुम्ही जर थंबनेल बघून या व्हिडिओवर क्लिक केलं असेल तर तुम्ही बरोबर केलंय, कारण आता सर्व कास्टला स्वाधार टाईपमध्ये स्कॉलरशिप देण्यात येत आहे। फक्त सर्व कास्टला वेगवेगळ्या जे नाव आहे हे देण्यात आलेले आहे, परंतु तुम्हाला 60,000 पर्यंत ही स्कॉलरशिप मिळते। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व बघणार आहे, एससीला कोणती, एसटीला, ओबीसीला कोणती आहे, त्यानंतर व्हीजे, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या सर्व कास्टला कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळणार आहे आणि त्यांची डेट कधी असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। यामध्ये ओपन कास्टला सुद्धा एक स्कॉलरशिप मिळत आहे। तर बघू शकता तुम्ही की सर्वांना मिळणार आहे स्कॉलरशिप। आता 60,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप असणार आहे। जर ही स्कॉलरशिप मिळत नसेल किंवा तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही वसतिगृहाला प्रवेश घेऊ शकता, म्हणजे हॉस्टेलला प्रवेश घेऊ शकता। एकतर हॉस्टेलला प्रवेश किंवा तुम्ही ही स्कॉलरशिप घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला 60,000 पर्यंत म्हणजे तुमच्या कास्टनुसार तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे। तर यामध्ये सर्वप्रथम येते एससी कॅटेगरी। तर एससी कॅटेगरीला तुम्ही बघू शकता योजनेचे नाव काय देण्यात आलेले आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या नावाने ही एक योजना चालत आहे। ही योजना तुम्हाला समाज कल्याण मार्फत चालवण्यात येते। यावर्षी नवीन कॉलेजला ॲडमिशन घेतली किंवा मागील वर्षी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यासाठी यावर्षी समाज कल्याण विभागाकडून एक वेबसाईट देण्यात आलेली आहे। वेबसाईट आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही वेबसाईट आणि याबद्दलचा जो प्रॉपर व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज सादर करायचा आहे, त्यानंतर प्रिंट काढायची आहे आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला तुम्हाला सबमिट करायचा आहे। तर यामध्ये एससी कॅटेगरीला फॉर्म रिन्यू आणि न्यू फॉर्म दोन्ही सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे। तर यामध्ये बघू शकता तुम्ही की जे तुमचे फॉर्म आहे हे 30/11/2024 पर्यंत तुम्ही तुमचे अर्ज करू शकता। तर एससी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फॉर्म लवकरात लवकर भरून आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करावा। यांना कमीत कमी 50,000 ते 60,000 एवढी जी स्कॉलरशिप आहे ही देण्यात येते दरवर्षी, आणि दरवर्षी हा फॉर्म तुम्हाला रिन्यू करावा लागतो। त्यानंतर बघू शकता ओबीसी कॅटेगरी, व्हीजे, एनटी आणि एससीबीसी या कॅटेगरीसाठी तुम्ही कोणती योजना बघू शकता, तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना सुरू आहे आणि या योजनेचे अर्ज विद्यार्थ्यांनी केले सुद्धा आहे। तर यामध्ये बघू शकता तुम्ही की गव्हर्नमेंट हॉस्टेलला यांचे सुद्धा आता ओबीसी कॅटेगरीचे सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्टेल आलेले आहे, तर तुम्ही हॉस्टेलचा अर्ज सुद्धा करू शकता। आणि हे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सुरू असतात, तर ते फॉर्म मे ते ऑगस्ट म्हणजे दरवर्षी मे आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये तुमचे फॉर्म सुरू असतात। यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले हॉस्टेल या नावाने ऑफलाईन अर्ज भरावा लागतो, आणि जर गव्हर्नमेंट हॉस्टेलला ॲडमिशन घ्यायचे नसेल त्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना म्हणून ऑफलाईन फॉर्म जो आहे तो भरून तुमच्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करता येणार आहे। तर ही योजना कोणाला मिळेल बघू शकता, जिल्हा आणि तालुक्या ठिकाणी लागू असून तुमचं कॉलेज हे नगर परिषद किंवा नगरपालिकामध्ये ह्यायला पाहिजे, म्हणजे महानगरपालिका, डिस्ट्रिक्ट लेवल, तालुका लेवलला जर तुमचं कॉलेज असेल तर तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता। हे फॉर्म कॉलेजच्या जिल्ह्यात येते त्याच समाज कल्याणला भरायचे आहे, आणि 2024-25चे फॉर्म आता बंद झालेले आहे, कारण येत्या 10 दिवसामध्ये लिस्टसुद्धा ऑफिसवर डिस्प्ले करण्यात येणार आहे आणि लिस्ट तुमची ऑफलाईन पद्धतीने लावण्यात येणार आहे। आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुट्या असल्या तर त्या त्रुट्यासुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता। त्यासाठी तुम्हाला काही वेळ देण्यात येणार आहे त्रुटी पूर्ण करण्यासाठी, आणि तुमची त्रुटी पूर्ण झाल्यानंतर तुमची सुद्धा दुसरी लिस्ट लागणार आहे। अशा प्रकारे ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, तर ही कोणत्या कास्टसाठी तुम्ही बघू शकता, तर यामध्ये ओबीसी, व्हीजे, एनटी, एससीबीसी या कास्टसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे। आणि यानंतर आपण नेक्स्ट कोणती कास्ट आहे ही सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर एसटी कॅटेगरीसाठी कोणती योजना तुम्ही बघू शकता, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना। यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 50,000 ते 60,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप देण्यात येते, आणि त्यासाठी साईटसुद्धा इथे देण्यात आलेली आहे, तुम्ही साईट बघू शकता। आणि याबद्दलची अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण अपडेट दिलेले आहे। त्यानंतर बघू शकता या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे। एसटी कॅटेगरीचे स्टुडंट फक्त आणि फक्त ट्रायबलची वेबसाईट आहे। आणि त्यानंतर बघू शकता ओपन कॅटेगरी, एससीबीसी, मराठा आरक्षणावर लागू, ईडब्ल्यूएस अशा प्रकारे जे विद्यार्थी आहेत ते महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करू शकतात। तर यांच्यासाठी कोणती स्कीम आहे तुम्ही बघू शकता। योजनेचे नाव आहे पंजाबराव देशमुख हॉस्टेल स्कॉलरशिप। तर ही स्कॉलरशिप तुम्ही तुमच्या जे तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता त्या स्कॉलरशिपमध्येच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। फक्त हा फॉर्म दुसरा असणार आहे, आणि यामध्ये विद्यार्थ्यांना 20,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप देण्यात येते। आणि एससीबीसी जे विद्यार्थी आहेत त्यांना कन्फर्म करायचं आहे की त्यांना हा फॉर्म भरायचा आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फॉर्म भरायचा, कारण त्यामध्ये सुद्धा एससीबीसी कास्टचा जो आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे।
आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे जे फॉर्म आहे म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख, तर हे फॉर्म चालू आहे. आपल्या महाविद्यालयासोबत संपर्क करा आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि जे विद्यार्थी EWS मध्ये आहे, हे विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता ही एक स्कीमचं नाव आहे, हा फॉर्म फिल करू शकतात. अशा प्रकारे सर्व कास्टसाठी तुमची कॉलेजची स्कॉलरशिप सोडून वेगळ्या स्कॉलरशिप आहे. फक्त यामध्ये एकच कंडिशन आहे की तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याला शिकायला गेले पाहिजे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी शिकत असेल तर तुम्ही भाड्यानं राहत असले पाहिजे. तर जेही विद्यार्थी भाड्याने राहत असेल तेच विद्यार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात. जे विद्यार्थी स्वतःच्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत असेल आणि स्वतःचे घर असेल म्हणजे तुमचा ॲड्रेस जर तिथे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्यावे. संपूर्ण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे, व्हिडिओसुद्धा आहेत, व्हिडिओ बघा. तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता बघा आणि यामध्ये ओपन कॅटेगरी त्यानंतर SC कॅटेगरीचे फॉर्म सुरू आहे. ST कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येते त्यांनी त्यांच्या ऑफिसला एकदा व्हिजिट करून कन्फर्म करा. जर ते स्वयंचा फॉर्म भरू शकत असाल तर तुम्ही तो सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये तुम्हाला 60,000 रुपयापर्यंत हे जे निर्वाह आहे म्हणजे तुम्हाला राहणे मेस या संदर्भात तुम्हाला जो खर्च येतो तो खर्च तुम्हाला आता गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे. त्याबद्दलची ही एक स्कॉलरशिप आहे. तर लक्षात असू द्या, SC कॅटेगरीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही भरता येणार आहे. त्यानंतर OBC, VJ, NT आणि काही SCBC स्टुडंट आहेत त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही स्कीम भरता येणार आहे. त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही भरल्या जाणार आहे. हे तुम्ही भरू शकता. आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी जे बाहेर शिकायला येतात त्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि ओपन EWS SCBC जे विद्यार्थी असेल ते विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता अशा प्रकारे ही एक स्कीम आहे, ही भरू शकतात. आणि ही स्कीम तुमची महाDBTमध्ये आहे. तुम्हाला काहीच त्रास नाही, फक्त रेंट ॲग्रीमेंट बनवून तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकता. तर यामध्ये जेवढेही स्कॉलरशिप सांगितलेले आहे सर्व विद्यार्थी अर्ज भरू शकतात. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणती अडचण असेल कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मेसेज करू शकता, त्यावरती पण तुम्हाला मदत केल्या जाणार जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण असेल. आणि स्वाधारचे फॉर्म सुरू आहे. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले 30 तारखेच्या आत फॉर्म फिल करायचे आहे व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचे आहे. जर समाज कल्याण ऑफिस तुमचे फॉर्म घेत नसेल तर सबमिट करू नका, पण समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा जर तुम्ही फॉर्म फिल केल्यानंतर. कारण नंतर असं व्हायला नको की तुम्ही फॉर्म सबमिट केलेला नाही आहे ऑफलाईन, त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही आहे. तर तुम्हाला कोणत्याही स्कॉलरशिपबद्दल अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता टेलिग्राम चॅनलला. अशा प्रकारे ह्या स्कॉलरशिप लागू आहे, फॉर्म सुरू आहे. तर लवकरात लवकर भरा. आणि ज्या फॉर्म भरल्या जात नसेल तर तुम्ही तुमच्या जे ऑफिस असेल डिस्ट्रिक्ट लेवलला ऑफिस आहे तिथे व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या व हे फॉर्म सबमिट करा. तर स्कॉलरशिप स्वाधार या संदर्भात जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.